पाण्याखाली ठेवला सगळी तरी गंजत नाही, काय प्रॉब्लेम होतो. कुठं पण तुम्ही कसं बी ठेवू शकता साईड. आणि साईडवरनं मेन म्हणजे लोखंड नसल्यामुळे चोरी होत नाही. लोखंडी मार्ग कसं साईडवरनं चोरी होऊ शकते. हे कोण घिसाडी जरी आले की हे तुमची बारी घेऊन जाणार, तुम्हाला घिसाडी बंगारवाला घेणार नाही. त्यामुळे ते चोरीचा प्रकार एकदम चोरीचे प्रश्नच येणार. बरोबर आहे, हा एक महत्वाचा फायदा आहे. आणि रेट पण ह्याचा लोखंडी पेक्षा ह्याचा कमी आहे, कमी देतात. आणि कॉन्क्रीट मध्ये जमत नाही. आणि पहिला मजली आणि जाते लिफ्ट वगैरे काय लागत नाही. आणि लांबीचं काय फायदा होतो? लांबी काय होता, बंडल येते किती 100 फूट करा, 200 फूट कट करा, ते काय वेस्टेज होत नाही, काय नाही. कट करा, असं आडवं कट करा, एकदम साईजला ते वेस्ट होत नाही, काय नाही. आणि कसं हे इलेक्ट्रिकल करंट लाईटचं करंट पण खात नाहीये, त्यामुळे हे करंट बसत नाही मेन म्हणजे. आणि मोठ्या मशीन काम करत असताय, समजा चुकून वायर ओपन झाली, सळीवर पडली, त्या सळीमध्ये करंट होतो, आणि करंट खात नाही. त्यामुळे जरी काय ऍक्सिडेंट झाला आणि कट करायला ग्राइंडरवर पण इझी. तुम्ही अख्खा बंडलचे बंडल बी कट करू शकता, 10 सळ्या 20 सळ्या एका टायमाला. तुमचा कटिंगचा टाइम, कटिंगचा खर्च बी वाचतो. आणि रेग्युलर तुमच्या इक्विपमेंट काम करायचं, तुम्हाला असं स्पेशल काय येणार नाही, रेग्युलर चॉप्सना कट करायचं. सूचना द्यायचं वाटतं काय कंपनीसाठी, म्हणजे इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काय? आता नवीन जनरेशन हे सगळं लई चांगलं आहे. म्हणजे आता घरात आम्ही घरात गेला तसंच ॲडव्हर्टाइजमेंट पण होत आहे. आणि आता नवीन जनरेशन आता हे तुम्हाला काय वाटतं की चांगलं मार्केटमध्ये फुल जाते. आणि आता काय जॉईंट डिपेंड काय सांगितलं की ते तेवढं केलं म्हणजे इझी होते. त्रास असतो आणून डायरेक्ट हातरायला चालतंय. हातरायचं तिचं पण सेंट्री मेथीचं पण ISI बी अप्रूव्ह आहे, गव्हर्नमेंटचं बी अप्रूव्ह आहे. म्हणजे सगळीचं जसं ISI येते ना तसं याला बी ISI मारतात. आणि महत्वाचे म्हणजे जंगत नाही, जंग होते, फ्लेक्सिबल आहे सर, लाईट वेट आहे. आता स्टील बघा कसं आहे, आणि हार्ड मोडत नाही, काय 30 ते 40 फूट झालं तर स्टील झालं आपलं. ते 200 मीटर पण तुम्ही किती पण खिचा किती खंड होते, काय नाही, कट होते. हे पण असं काय कटणं मोडत नाही, काय नाही. आणि हे कसं कॉन्क्रीट मध्ये तुमचे क्रॅक होतात की नंतर क्रॅक कमी. म्हणजे काय होते, कॉन्क्रीट मध्ये छळी जंगलं म्हणजे कॉन्क्रीट असं फुगत आहे, हे फुगत नाही, काय नाही, हे एकच लेवल राहते.